नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत एक वेगळीच रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यापूर्वी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. तर आपण हे बघतोय हदग्यांच्या फुलांचं झाड आहे. ही फुलं आपण काढून घेतलेली आहेत. हे बघा, आता ही फुलं काढून घेतल्यानंतर त्याला साफ करायचं आहे. आता या आहेत माझ्या गावच्या ताई, ही पण फुलं साफ करत आहेत. तर हे साफ करून झाल्यानंतर म्हणजे एक एक फूल घ्यायचं, त्याचे मधलं जे असतं ते मधलं एक पांढरं असं लाईट धाग्यासारखं असतं, फक्त तेच काढायचं आहे आपल्याला. ते काढून झालं की मग फूल झालं साफ. हे फूल जे आहे ते हार्टसाठी खूप चांगलं असतं असं म्हणतात गावाकडे. साफ करून झाल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि मग फोडणीला जे जे लागतं बघा, काय लागतं, लसूण, मिरची आणि मीठ टाकलं आहे आणि ते खूप छान प्रकारे कुटून घ्यायचं आहे. बारीक होईल एवढं कुटायचं आहे आणि ते कुटून झाल्यानंतर भाजी थोडीशी चिरायची आहे. चिरल्यानंतर आपण कढई घेऊया. कढईत थोडंसं तेल आणि जे आपण कुटलं आहे ते सगळं साहित्य त्यात टाकून घ्यायचं आहे. चांगलं परतायचं आहे त्याला. चांगलं परतल्यानंतर त्यात थोडीशी आपण डाळ टाकूया. मुगाची डाळ असेल बघा, तुम्ही बघू शकता, मुगाची डाळ टाकली आणि त्याला परतलं जात आहे. आता हे परतल्यानंतर त्यात हळूहळू करून थोडी थोडी भाजी टाकूया. हे बघा, भाजी घेतली आणि त्या कढईमध्ये टाकली. ही भाजी अतिशय छान सुंदर अशी होते, खूप चविष्ट होते आणि खरं तर ही हार्टसाठी म्हणजे हृदयासाठी खूप चांगली आहे असं म्हटलं जातं गावी. आता आपण बघू शकता, ही भाजी पूर्ण टाकून झाली आहे. कढईत टाकून झाल्यानंतर इथे आपण भाकरीची तयारी करूया. हे बघा, भाकरी पण तयार झालेल्या आहेत. दुसरीकडे भाकरीची तयारी सुरूच होती. किती छान अशी गोल मोठी भाकरी तयार झालेली आहे. ताई छान चविष्ट झालेली आहे भाजी. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही ही भाजी कशी करायची, काय काय साहित्य त्यात वापरलं आहे, हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या इथे सुद्धा अशी भाजी बनवत असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून किंवा कुठल्या तालुक्यातून बघत असाल तर कमेंटमध्ये कळवा. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.